नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर संबंधित निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। जुलै महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे, पण आता ऑगस्ट महिना संपत आला आहे। त्याचबरोबर या कालावधीत रक्षाबंधन सारखा महत्त्वाचा सण देखील येतो। त्यामुळे अनेक निराधार, विधवा आणि महिला लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, ऑगस्ट महिन्याचे पैसे रक्षाबंधनच्या आसपास खात्यामध्ये जमा होणार का? यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे, तो म्हणजे हयातीचा दाखला लाभार्थ्यांची यादी, तहसीलदार कार्यालयाकडून होणारी पुढील पडताळणी आणि डेटा अपडेटचे काम। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। ऑगस्ट महिना संपत आला, आता हप्त्याबाबत लाभार्थ्यांचा प्रश्न। मित्रांनो, जुलै महिन्याचे पैसे अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। आता ऑगस्ट महिन्याचा शेवटचा टप्पा सुरू आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन सारखा महत्त्वाचा सण येत असल्यामुळे विशेषतः महिला आणि विधवा लाभार्थ्यांना या महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। अनेक लाभार्थ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की रक्षाबंधनाच्या निमित्त निराधार योजनेचा हप्ता देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल का? याच प्रश्नामुळे सध्या संजय गांधी निराधार योजना आणि इतर निराधार योजनांमधील लाभार्थी हप्त्याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा, पण निराधार लाभार्थ्यांचा प्रश्न कायम। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री महोदयांकडून रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे नियोजन सुरू असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे। त्यामुळे निराधार योजनेतील महिला, विधवा महिला आणि इतर लाभार्थ्यांकडून देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे, कारण रक्षाबंधनाचा सण निराधार योजनेतील अनेक महिला लाभार्थ्यांसाठीही महत्त्वाचा आहे। त्यामुळे त्यांनाही या काळात हप्ता मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। मात्र निराधार योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास पैसे जमा करण्याबाबत कोणतेही मंत्री किंवा अधिकारी स्पष्टपणे माहिती देताना दिसत नाहीत। यामुळे लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असून एका योजनेसाठी अशी घोषणा होत असताना निराधार लाभार्थ्यांच्या हप्त्याबाबत कोणती माहिती मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे। आता जाणून घेऊया तहसीलदार कार्यालयातून समोर आलेली महत्त्वाची माहिती। या सर्व परिस्थितीमध्ये तहसील कार्यालयाशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे। राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून निराधार योजनांमधील लाभार्थ्यांना हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यास सांगण्यात आले होते, परंतु अनेक लाभार्थ्यांना हा हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढताना किंवा प्रक्रियेत पुढे जाताना अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे। काही लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले अद्याप पूर्ण झालेले नाहीत। अशा परिस्थितीत ज्या लाभार्थ्यांना अडचण येत आहे त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष पातळीवर पुढाकार घेतला जात असल्याची किंवा सर्व ठिकाणी शिबिरे आयोजित केली जात असल्याचे दिसत नाही। अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना स्वतःच या प्रक्रियेसाठी प्रयत्न करावे लागत आहेत। आता जाणून घेऊया, हयातीचा दाखला काढला म्हणजे सर्व कामं संपले का? मित्रांनो, काही लाभार्थ्यांना असे वाटू शकते की एकदा हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने सादर केला की आता वर्षभर कोणतीही अडचण येणार नाही आणि पैसे नियमितपणे खात्यामध्ये जमा होत राहतील। पण हा मुद्दा इतका सोपा नाही। हयातीचा दाखला सादर केल्यानंतरही लाभार्थ्यांशी संबंधित पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू राहते। उदाहरणार्थ, एखाद्या लाभार्थ्याने हयातीचा दाखला सादर केला आणि त्यानंतर काही महिन्यांमध्ये त्या लाभार्थ्याचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत त्या लाभार्थ्याचे पुढील पैसे थांबवले जातात। म्हणूनच केवळ एकदा हयातीचा दाखला दिला म्हणजे सर्व प्रक्रिया कायमची पूर्ण झाली असे समजणे योग्य नाही। आता समजून घ्या, लाभार्थ्यांच्या यादीमध्ये बदल का होतात। संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची माहिती वेळोवेळी तपासली आणि पुढे पाठवली जाते। तहसीलदार कार्यालयाकडून प्रत्येक महिन्याला किंवा काही कालावधीनंतर लाभार्थ्यांशी संबंधित डेटा पुढील प्रक्रियेसाठी पाठवावा लागतो। काही वेळा लाभार्थ्यांच्या नावामध्ये बदल होऊ शकतो, काही लाभार्थ्यांचा मृत्यू होऊ शकतो। त्याचप्रमाणे काही महिला लाभार्थ्यांचे लग्न झाल्यानंतर त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकतात। अशा बदलांमुळे संबंधित लाभार्थ्याच्या नोंदीमध्ये बदल होऊ शकतो आणि काही परिस्थितीमध्ये त्या लाभार्थ्यांचे पैसे थांबवले जाऊ शकतात। म्हणूनच लाभार्थ्यांची माहिती आणि त्यांची स्थिती याकडे वेळोवेळी लक्ष देणे आवश्यक ठरते। मागील काही महिन्यात वेबसाईट बंद असल्याचा परिणाम। मित्रांनो, मागील 3 ते 4 महिन्यांच्या काळामध्ये वेबसाईट बंद असल्याचा मुद्दा देखील समोर आला होता। या काळात लाभार्थ्यांच्या हयातीच्या दाखल्याशी आणि याद्यांशी संबंधित पुढील प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरळीत झाली नसल्याचे सांगितले जात आहे। हयातीचा दाखला काढला असल्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याची पूर्ण माहिती नवीन पद्धतीने पुढे पाठवली गेलीच असे नाही। मागील काळात उपलब्ध असलेल्या याद्या जशा होत्या त्या स्वरूपात पुढील प्रक्रियेसाठी पाठवल्या गेल्याचा मुद्दा समोर येत आहे। त्यामुळे हयातीचा दाखला आणि लाभार्थ्यांच्या नोंदीची संपूर्ण पडताळणी त्यावेळी अपेक्षेप्रमाणे झाली नाही अशी परिस्थिती होती।
आता वेबसाईट सुरू झाल्यानंतर डेटा अपडेटचे काम. आता वेबसाईट पुन्हा व्यवस्थित सुरू झाल्यामुळे लाभार्थ्यांच्या डेटाशी संबंधित काम पुढे सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे या महिन्यामध्ये किंवा पुढील महिन्यामध्ये लाभार्थ्याचा हयातीचा दाखला, त्याची पडताळणी, मंजुरी आणि इतर संबंधित माहिती तपासून पुढील लाभार्थी याद्या तयार केल्या जाऊ शकतात. यानंतरच संबंधित लाभार्थ्यांच्या हप्त्याबाबत पुढील प्रक्रिया होईल. म्हणूनच प्रत्येक लाभार्थ्याने आपला हयातीचा दाखला आणि इतर नोंदी व्यवस्थित आहेत की नाहीत याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः पुढील 1 ते 2 महिन्यांच्या काळात ही तपासणी अधिक महत्त्वाची ठरू शकते. आता जाणून घेऊया हयातीचा दाखला स्वीकारला गेला आहे का हे तपासणे का महत्त्वाचे आहे. मित्रांनो, केवळ हयातीचा दाखला काढणे किंवा सादर करणे एवढीच प्रक्रिया नाही. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून त्या माहितीवर पुढील प्रक्रिया करावी लागते. हयातीचा दाखला स्वीकारला गेला आहे का, त्याची पडताळणी झाली आहे का आणि संबंधित लाभार्थ्याची माहिती पुढील यादीमध्ये योग्य पद्धतीने समाविष्ट झाली आहे का हे देखील महत्त्वाचे आहे. जर एखाद्या लाभार्थ्याचा हयातीचा दाखला स्वीकारला गेला नाही किंवा संबंधित माहितीमध्ये काही अडचण राहिली तर पुढील प्रक्रियेत समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपण हयातीचा दाखला काढला म्हणजे आता आपले काम पूर्ण झाले असे समजून पूर्णपणे निश्चित राहू नये. अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांची यादी पुढे पाठवण्याची प्रक्रिया. हयातीचा दाखला सादर केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची पुढील भूमिका देखील महत्त्वाची असते. लाभार्थ्याच्या याद्या योग्य पद्धतीने तयार करून त्या पुढील प्रक्रियेसाठी पाठवाव्या लागतात. मागील महिन्यात पूर्वीच्या याद्या जशा होत्या त्याच पद्धतीने पुढे पाठवल्या गेल्याचा मुद्दा समोर आला होता. परंतु आता डेटा वेबसाईटशी संबंधित काम पुन्हा सुरू झाल्यामुळे आगामी काळात लाभार्थ्यांच्या हयातीच्या दाखल्यासह इतर माहितीची तपासणी करून याद्या तयार केल्या जाऊ शकतात. ज्या लाभार्थ्यांचा हयातीचा दाखला उपलब्ध आहे त्यांची माहिती पुढील प्रक्रियेसाठी जाऊ शकते. मात्र ज्या लाभार्थ्यांचा हयातीचा दाखला अद्याप झालेला नाही त्यांची नोंद प्रलंबित राहण्याची शक्यता असल्याचे या माहितीत सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत संबंधित लाभार्थ्यांना पुढील महिन्याचा हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते. ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच वितरित करण्याची मागणी. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांचा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण लवकरच करण्यात यावे अशी मागणी देखील केली जात आहे. विशेषतः रक्षाबंधन सारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक लाभार्थ्यांचे लक्ष या हप्त्याकडे लागलेले आहे. परंतु हप्त्याबाबत वाट पाहताना लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांकडे आणि हयातीच्या दाखल्याकडे देखील लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत हयातीचा दाखला काढलेला नाही त्यांनी तो शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण पुढील काळात लाभार्थ्यांच्या याद्या आणि डेटा तपासून पुढील प्रक्रिया केली जाऊ शकते. डेस्क 1 रिपोर्ट आणि कागदपत्रांची पडताळणी करा. मित्रांनो, पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट करण्याचा सल्ला दिला जात आहे. आपण संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपली कागदपत्रे आणि डेस्क 1 रिपोर्ट व्यवस्थित आहे का याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. वेबसाईट सुरू झाल्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून डेटा अपडेट करण्याचे काम सुरू होऊ शकते. या प्रक्रियेदरम्यान एखाद्या लाभार्थ्याची माहिती चुकीच्या पद्धतीने अपडेट झाली किंवा चुकीचा डेटा पुढे पाठवला गेला तर त्या लाभार्थ्याच्या हप्त्यावर परिणाम होऊ शकतो. काही लाभार्थ्यांना पैसे न मिळण्यामागे अशा प्रकारच्या नोंदी किंवा डेटाशी संबंधित अडचणी देखील कारणीभूत ठरू शकतात. कागदपत्रे दिली म्हणजे जबाबदारी संपत नाही. अनेक वेळा लाभार्थी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयात जमा करतात आणि त्यानंतर आपली सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असे समजतात. पण केवळ कागदपत्रे जमा करून थांबणे पुरेसे नसल्याचा मुद्दा समोर येत आहे. लाभार्थ्यांनी 2, 3 किंवा काही महिन्यांच्या अंतराने संबंधित तहसीलदार कार्यालयात जाऊन आपल्या अर्जाची आणि नोंदीची स्थिती तपासून घ्यावी. आपली कागदपत्रे योग्य आहेत का, हयातीचा दाखला व्यवस्थित आहे का आणि संबंधित माहितीमध्ये कोणती अडचण तर नाही ना याची वेळोवेळी खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. कार्यालयामध्ये जाऊन आपल्या अर्जाबाबत माहिती घेतल्यास संबंधित प्रक्रियेकडे लक्ष जाण्यास मदत होऊ शकते आणि आपली नोंद योग्य स्थितीत आहे की नाही हे देखील तपासता येऊ शकते. आता जाणून घेऊया सर्व लाभार्थ्यांनी आता कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. मित्रांनो, या संपूर्ण माहितीतून काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट होतात. पहिला मुद्दा म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा हयातीचा दाखला अद्याप पूर्ण झालेला नाही त्यांनी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नये. दुसरा मुद्दा म्हणजे हयातीचा दाखला काढल्यानंतरही त्याची पुढील पडताळणी आणि संबंधित लाभार्थ्यांची नोंद व्यवस्थित आहे का याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून होणाऱ्या डेटा अपडेटच्या काळात आपली कागदपत्रे, डेस्क 1 रिपोर्ट आणि इतर माहिती योग्य आहे की नाही हे तपासून घेणे आवश्यक आहे. आणि चौथा मुद्दा म्हणजे काही महिन्यांच्या अंतराने संबंधित कार्यालयात जाऊन आपल्या अर्जाची आणि नोंदीची माहिती घेणे फायदेशीर ठरू शकते. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पैसे जमा होणार का हा प्रश्न सध्या संजय गांधी निराधार योजना आणि इतर निराधार योजनांमधील अनेक लाभार्थ्यांच्या मनात आहे. लाडकी बहीण योजनेबाबत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पैसे देण्याचे नियोजन असल्याची घोषणा झाल्यामुळे
निराधार लाभार्थ्यांकडून ही हप्त्याबाबत अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच वेळी हयातीचा दाखला, लाभार्थ्यांची यादी, तहसीलदार कार्यालयाकडून होणारी डेटा पडताळणी आणि वेबसाईट सुरू झाल्यानंतर होणारे अपडेटचे काम हे सर्व मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणूनच ज्या लाभार्थ्यांचा हयातीचा दाखला अद्याप झालेला नाही त्यांनी या प्रक्रियेकडे तातडीने लक्ष द्यावे. ज्यांनी हयातीचा दाखला काढला आहे त्यांनीही आपले सर्व कामं पूर्ण झाले असे समजू नये. संबंधित माहिती, कागदपत्रे आणि डेस्क वन रिपोर्ट योग्य आहेत का याची वेळोवेळी तपासणी करावी. विशेषतः पुढील काही महिन्यांमध्ये डेटा अपडेट आणि लाभार्थ्यांच्या याद्यांशी संबंधित प्रक्रिया सुरू झाल्यास चुकीची माहिती किंवा अपूर्ण नोंदीमुळे हप्त्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आपल्या योजनेशी संबंधित सर्व नोंदी व्यवस्थित आहेत की नाहीत हे संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन वेळोवेळी तपासून घ्या. मित्रांनो, ही माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि इतर संबंधित योजनांच्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व हप्त्याच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्स दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर थेट मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.